तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण पहिल्या याच्यामध्ये आपण क्वेश्चन 5th पर्यंत घेतलंय 2.6 आणि हा चॅप्टर आज आपण इथे एंड करणार आहोत. तर हा चॅप्टर जर तुम्हाला समजला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये येस ऑर नो कळवा आणि जर तुम्हाला याचा काही फायदा होत असेल तोही कळवा आणि तुम्हाला याच्यात काही अडचणी येत असेल त्याच्यातही आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तुम्ही व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला व्हॉट्सअप नंबर आमचा दिला आहे, ग्रुप्समध्ये जॉईन व्हा. याच्यावर अजून याच्या आधारित सेम ॲज इट इज क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. वेगवेगळे तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे आम्ही प्रोव्हाइड करून दिले. तुमचा जास्त वेळही नाही घालवता, परत म्हणशाल तुम्ही बोर होतंय, असं होतंय तसं होतंय. लवकरात लवकर आपण टॉपिककडे वळत. बघा, 6वा क्वेश्चन. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ अ मेकिंग अर्धन पॉट्स. तुम्हालाही बिझनेसमॅन बनायचं स्वप्न असेल, पण बिझनेसमॅन बनण्यासाठी अगोदर हे इक्वेशन्स येणं, गणित येणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही बिझनेसमॅनला जर तुम्ही भेटले तर एक विचारून बघा की त्यांचं गणित खूप बेकार असतात. तुम्ही तो डायलॉग वाचला असेल ना, ते असं मनी एकदम असं जोरजोरात एकदम काउंट करतो आणि तो म्हणतो बघा 50. तर तसंच आपल्याला हिशोब डायरेक्ट तोंडी पाहिजे. तर त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? मॅथ्स. आणि त्याच्यासाठी मॅथ्स महत्त्वाचं चांगलं बनवण्यासाठी मी आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. तर ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स डेली. तो रोज पॉट्स बनवतो. प्रोडक्शन ऑफ इच कॉस्ट इज. आता डेली तो कॉस्ट किती अर्धन पॉट्स बनवतोय आपल्याला माहिती का? नाही. मग ही कासम मेक्स एक्स अर्धन पॉट्स डेली, बरोबर. आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट किती आहे? तर प्रोडक्शन ऑफ इच कॉस्ट किती सांगितली आपल्याला? 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे 10 पट जास्त, की जो जितके पॉट्स बनवतोय त्याच्या 10 पट जास्त. आणि त्याच्यात किती? 40 जास्त. म्हणजे 40 ने जास्त 10 पट, म्हणजे याच्या 10 पट आणि 40 ने जास्त, म्हणजे 10x + 40. आता पुढे काय दिलंय त्यांनी? तर बघा, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. एका दिवसाची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? 600. फाइंड द कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आता त्याचं काय करायचंय? नंबर ऑफ पॉट्स किती बनवतोय तो, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती, एका याची कॉस्ट किती आहे ते फाइंड आउट करायचं, बरोबर. तर तो एका दिवसात किती रुपये कमवतोय? पॉट्स पासून किती रुपये कमवतोय? 600 रुपये. मग बघू आपण 600 रुपये कमवतोय का नाही कमवतोय. बघा, फ्रॉम गिवन कंडिशन एक्स इंटू, आता बघा इतके पॉट्स कमवतोय आणि त्याचे रुपये इतके. आता जर तो 10 पॉट्स बनवत असेल आणि इथं असेल 50, तर तो किती रुपये कमवेल? 10 गुणिले 50 जर केला आपण, एक पॉट 50 रुपयाला आहे. तर जर 10 पॉट बनवतोय तर 10 गुणिले 50 किती होतील? 500. मग तसंच ह्या दोघांची गुणिले आपल्याला करावं लागेल. म्हणजे ही किंमत इक्वल्स टू काय? 600. मग 600 इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होईल? मायनस. मग 10x² + 40x - 60 = 0. 10x × x 10x² आणि 40 × x 40x. मग x² आहे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x² चा आपल्याला कोइफिशियंट काय पाहिजे? फक्त 1 पाहिजे. तर डिवाइड बाय 10. 10 ने डिवाइड केल्यावर काय होईल? 10 10 कट, 10 ने 10 1 10, 10 4 40. 10 ने डिवाइड केल्यावर 0 0 0 0 कॅन्सल, उरेल 60. मग x² + 4x - 60 = 0. आता x, आता मध्ये काय आणायचं आपल्याला? +4. मग 6 × 10 किती होईल? 40. 60 आणि ते कोणतं येईल? मायनस. आणि ह्या दोघांचं जर मायनस प्लस केलं तर काय होतं? +4. कळालं? तेच उत्तर आलं. x² - 6x + 10x - 60 = 0. कॉमन काय येईल? x कॉमन येईल x - 6 मध्ये, +10 कॉमन येईल x - 6 मध्ये = 0. जे कॉमन आलेत, जे ब्रॅकेटमध्ये ते इथे घेऊ, जे कॉमन आलेत ते इथे. x - 6 इथे आणि x + 10 इकडे = 0. x = ते -6 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? +6. मग x = 6 आणि x = +10 आहे, तिकडे गेल्यावर -10. कोणत्याही याची मायनसमध्ये व्हॅल्यू असते का पैशांची? नाही. तर आता आपल्याला काय काढायचं? x ची व्हॅल्यू आली 6. मग तो काय बनवतोय की रोज किती पॉट बनवतोय? तो 6 पॉट्स बनवतोय. किती? 6 मटके तो बनवतोय. आता 6 मटके बनवतोय, पण एका मटक्याची किंमत किती? टोटल काय तो रोज कमवतोय 600 रुपये. मग आपल्याला करायचं होतं कॉस्ट ऑफ इच अर्धन पॉट 10x + 40. मग एक्सच्या जागेवर काय घ्यायचं? 6. मग 10 × 6 किती होतात? 60 + 4 6 + 40 100.
बघा रोज 10 पॉट बनवतोय, किती नाही रोज 6 पॉट बनवतोय आणि एका पॉटची किंमत किती आहे 100, किती झाले 600. मग आपल्याला दिलेलंच काय होतं की रोज तो किती रुपये कमवतोय 600 रुपये. तर कमवतोय का बघा, तुम्हाला इथे पण भेटलं रोज किती पॉट कमवतोय बनवतोय 6 आणि किती रुपयाला विकतोय 100 रुपयाला. कळालं. आपण काही मॅथ्समध्ये फेक्या गिक्या मारून चालत नाही, एकदम व्यवस्थित प्रूव्ह करावं लागतं आणि हे तर आपलं काय झालंय प्रूव्ह झालंय. आता हा 6वा क्वेश्चन तुमचा झालेला आहे. आपण वळूयात 7व्याकडे. 7th क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं काय तर क्वेश्चन रीड करूयात अगोदर. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, आता नदीचा प्रवाह आहे बरोबर, तर प्रवाह ह्या दिशेने, तर डाऊनस्ट्रीम म्हणजे ह्या दिशेने, अपस्ट्रीम म्हणजे ह्या दिशेने. आता मला एक सांगा, हे जाणून घ्यायचं खूप महत्वाचं आहे की आपली जर बोट आहे, तर बोट समजा ही बोट आहे आपली, तर ही ह्या दिशेने चालली बरोबर. तर ज्या दिशेने पाणी चाललंय त्या दिशेने त्याला काय होईल कमी फोर्स लागेल, कारण की नदीचा पण प्रवाह असेल. आणि ज्या दिशेने वापस येते अपोजिट दिशेने वापस येते, तर प्रवाह ज्या दिशेने त्याच्यात काय लागेल जास्त फोर्स लागेल. हे जाणून घ्यायचं तुम्हाला महत्वाचं आहे. तर बघा आता याच्यात करायचं काय आपल्याला की स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्टील वॉटरमध्ये त्याची आपल्याला दिलेलं काय की 12 किलोमीटर पर आवर आहे. एका तासात किती किलोमीटर जाते ती 12 किलोमीटर, ही त्याची स्पीड आहे. तर आपल्याला सांगितलं काय की बघा फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता वॉटर करंट म्हणजे काय, त्याच्या सोबत जे प्रवाह आहे प्रवाहाची स्पीड आपल्याला फाइंड करायची. तर ती काय घेऊयात आपण एक्स घेऊयात. काय घेऊयात एक्स, म्हणजे वॉटरचा प्रवाह जो आहे त्याची स्पीड आपण काय मानली आहे एक्स घेतली. तर आता डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाह सोबत जाते बोट, तर मग एक्स काय होईल प्रवाह त्याच्यात ऍड होईल ना, त्याचा पण फोर्स लागेल. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपस्ट्रीम म्हणजे प्रवाह त्याच्यातून काय होईल मायनस होईल, कारण की जोर लावावा लागेल जास्त. बरोबर आहे का. बघा आपण एखादी गाडी लोटतोय आणि ती उतारावर आहे, तर उतारावर लोटताना काय होईल उताराचा पण फायदा होईल आणि आपल्याला फोर्स काय लागेल कमी लागेल. पण जर आपण चढावर लोटतोय तर चढांचा पण आपल्याला हे लागेल फोर्स लागेल आणि आपल्याला पण जास्त अजून फोर्स लावावा लागेल. हेच डिफरन्स इथे समजून घ्यायचे. तर आता स्पीड ऑफ, आता याचा फॉर्म्युला काय, टाइम जर काढायचा आहे तर डिस्टन्स अपॉन स्पीड हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर टाइम टू कव्हर 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आता 36 किलोमीटर 36 किलोमीटर खाली जायचं आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय होईल डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर आणि कुठे जायचं आहे डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमला काय घेतलेलं आहे आपण स्पीड 12 + x. अपस्ट्रीम टाइम टू कव्हर 36 किलोमीटर अपस्ट्रीम, मग 36 अपॉन 12 - x. हे कळालं इथपर्यंत. तर चला आता पुढे लक्ष द्या. फ्रॉम गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय सांगितली आपल्याला की प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न ॲट द सेम स्पॉट. त्याला किती वेळ लागतोय 8 तास लागतायत. कुठं डाऊनस्ट्रीममध्ये 36 किलोमीटर जायला आणि अपस्ट्रीममध्ये 36 किलोमीटर वापस यायला. तर ह्या दोघांची काय होईल ॲडिशन आणि त्याचं काय होईल 8 hours. कळालं. तर आता याच्यामधून काय केलं आपण, आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. तर 36 काय करायचं कॉमन घ्यायचं. मग इथे काय उरलं 36 कॉमन घेतलं 1/12 + x + 1/12 - x = 8. आता हे 36 तसंच आणि यांची काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. 12 - x इथे आणि 12 + x इथे आणि ह्या दोघांचं जसंच तसं. कळालं. तर आता इथे = 8 इथपर्यंत कळत आहे. तर बघा आता पुढे काय, तर याचं काय होईल, आता हे 36 इथे, तर आता हे डिवाइड मधलं आहे तिकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय आणि येथे मल्टिप्लायमध्ये जसंच तसं राहील. हे दोघे डिनॉमिनेटरचे तिकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय होतील. तर बघा 36 × 36 × 12 - x + 12 + x आणि 8 × 12 + x × 12 - x. आता बघा इथे हा फॉर्म्युला यूज होतोय आणि इथे का बरं नाही. एक लक्षात घ्या का इथे प्लस आहे आणि इथे काय आहे मल्टिप्लाय आहे. तर आता बघा 12 हे -x आणि +x काय होईल कॅन्सल आणि 12 + 12 काय होईल 24. मग 36 × 24 आणि 8. आता 12 + x आणि 12 - x. आता फॉर्म्युला आपल्याला लक्षात आलाय तुम्हाला की a + b आणि a - b. तर त्याचं काय होत असतं a + b चा स्क्वेअर, a - b चा स्क्वेअर. मग 12 चा काय घेणार आहे स्क्वेअर 144 - x चा स्क्वेअर x² आणि डिवाइड बाय 8 ऑन बोथ साइड. दोघं बाजूला कशाने डिवाइड होत आहे 8 ने. तर बघा 8 × 8 = 8 × 3 = 24
आणि हे 8 आणि हे 8 कॅन्सल. मग उरलं काही ते फक्त 36 मल्टिप्लाय बाय 3 आणि इकडे उरेल 144 मायनस एक्सचा स्क्वेअर. मग एक्सचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचं नाही येणार सॉरी इथे एक्सचा स्क्वेअर येईल. मग 144 आहे आता मायनस एक्स इकडे येऊन काय होईल प्लस एक्स आणि 108 तिकडे जाऊन काय होईल मायनस. तर एक्सचा स्क्वेअर मायनस 144 मायनस 108 तर काय उरतं एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 36. आता दोघांना जर अंडर रूटमध्ये घेतलं आपण तर हे अंडर रूट हे कॅन्सल होईल आणि याचा स्क्वेअर रूट काय येतो 6. मग एक्स इक्वल्स टू 6 आणि आपल्याला काढायचं काय होतं बघा की फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटरची स्पीड काय कुठे मग त्याला काय घेतलं होतं आपण एक्स. देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. कळालं. तर हे होतं आपलं 7th वन व्यवस्थित समजलंय तुम्हाला. व्यवस्थित अभ्यास करत राहा. आणि आता आपण बघणार आहोत 8 क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेले काय वाचून घेऊयात. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट अ सर्टन वर्क. आता बघा निशू जर x दिवस करते तर पिंटूला काय करणार आहे 6 दिवस जास्त लागणार आहे इथे आपल्याला सांगितलंय. मग इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर त्यांनी दोघांनी एकत्र वर्क केलं तर ते किती दिवसात संपवतायत 4 दिवसात. कारण की युनिटी कधी पण काय असते बेटर असते. म्हणजे एकत्र काम केलेलं कधी पण काय असतं बेटर असते. युनिटी मेक स्ट्रॉंग्स. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. तर आपल्याला काढायचं काय की जर त्यांनी वेगवेगळं वर्क केलं म्हणजे एका दिवशी हाच असं वेगवेगळं वर्क केलं तर त्यांना एकट्याला संपवायला किती दिवस लागतील. तर बघा इथे निशू टेक्स 8 days. आता निशूला x days लागले तर पिंटूला किती लागले त्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त. मग x प्लस 6 पिंटू टेक्स x प्लस 6 days इन टू कम्प्लीट अ वर्क. आता निशू काय करते एक काम करते x days मध्ये. निशू किती काम करते एक काम करते x days मध्ये. म्हणजे किती की पूर्ण एक काम करायला किती दिवस लावते x days आणि पूर्ण काम करायला हा किती दिवस लावतोय x प्लस 6 days. कळालं. हे कसं घेतलं आपण इन 1 day. एक दिवसाचं काम किती एक काम करायला किती लागते 1 प्लस 1/x आणि पिंटूला किती लागतंय 1/x प्लस 6. तर निशू वर्क इन 4 days. 4 दिवसात निशू किती वर्क करणार आहे तर 4 गुणिले 1 एका दिवसात किती काम करताय 1/x आणि पिंटू किती करतोय 1/x प्लस 6 एका दिवसात. मग 4 दिवसात किती करेल 4 मल्टिप्लाय बाय 1/x. मग 4 गुणिले 1 4/x. हे किती दिवसात करेल निशू 4 दिवसात. कारण की ते 4 दिवस सोबत काम करतात. आणि पिंटू वर्क्स इन 4 days 4 मल्टिप्लाय बाय 1 4/x प्लस 6. आता हे किती दिवसात करतायत 4 दिवसात. मग कंडिशन काय आपली की जर दोघांनी सोबत काम केलं तर ते किती दिवसात संपवतायत 4 दिवसात. म्हणजे ते काम पूर्ण काम किती दिवसात संपवणार आहे 4 दिवसात. मग किती आहे पिंटू वर्क्स इन 4 days एवढं वर्क केलं पिंटूने आणि नाही निशूने आणि पिंटूने एवढे वर्क केलं की पूर्ण काम संपवायला. जे एक काम होतं आपलं ते पूर्ण एक काम संपवायला. तर याच्यामधून 4 काय घ्यायचं आपल्याला कॉमन. 1/x प्लस 1/x प्लस 6 इक्वल्स टू 1. आता याचं काय करायचं क्रॉस. मग 1x प्लस 6 इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय बाय x प्लस 6 x इकडे जाऊन होईल x आणि इथे काय होईल x प्लस 6 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x प्लस 6 आणि x मल्टिप्लाय बाय x 6 प्लस x म्हणजे x प्लस 6 बरोबर इक्वल्स टू 1. आता इथे बघा इथे काय होणार आहे x प्लस x प्लस 6. इथे काय होईल x प्लस 6 प्लस x बरोबर म्हणजे x प्लस x 2x प्लस 6 आणि इथे काय होईल x मल्टिप्लाय बाय x चा स्क्वेअर आणि x मल्टिप्लाय बाय x होईल x चा स्क्वेअर आणि उरेल काय 6 इंटू x म्हणजे 6x. कळालं x स्क्वेअर प्लस 6x इक्वल्स टू 1. आता बघा ह्या दोघांचा आता x स्क्वेअर प्लस 6x इकडे काय मल्टिप्लाय तिकडे काय इथे डिवाइड आहे तिकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. तर 4 इंटू 2x प्लस 6 इक्वल्स टू 1 इंटू x स्क्वेअर प्लस 6x. तर बघा 4 2 जा 8x आणि 6 4 जा 24 आणि x स्क्वेअर प्लस 6x तसंच. आता हे इकडे प्लसमध्ये तिकडे जाऊन काय होईल मायनस. तर 8x इकडे जाऊन काय होईल मायनस 8x आणि मायनस 20 प्लस 24 तिकडे मायनस 24. हे इक्वेशन आपलं तयार होणार आहे. प्लस 6x मायनस 8x मायनस 2x.
कळालं? एकदम स्टेप बाय स्टेप सोडवत चला. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर आहे, आमचे ID आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. काही अडचण आली तिथे आम्हाला कळवा. तर आता 24 -24 चे असे फॅक्टर्स पाडायचे की उत्तर काय आलं पाहिजे -2. मग 6 4 जा 24. मग यांना दोघांना जर सबट्रॅक्शन केलं तर 2 येतं, पण मोठ्या नंबरचं साईन पाहिजे म्हणून -2. मग x² -6x + 4x - 24 = 0. मग याच्यामधून कॉमन काय येईल? कॉमन तर तुम्हाला आता रिपीटेड झालंय खूप वेळेस. तर x कॉमन येईल x - 6 मध्ये, मग +4 कॉमन येईल x - 6 मध्ये = 0. x - 6 जे कॉमन आहे ते बाहेर काढून घेतलेलं आहे, ते ब्रॅकेट इथे आणि कॉमन x + 4 इथे = 0. आता x इकडे, तिकडे जाऊन -6 इथे, तिकडे जाऊन काय होईल +6, x = +6 आणि x इकडे +4 आहे, तिकडे जाऊन काय होईल -4. आता मायनसमध्ये कधी असतं का वर्क? नाही. तर आपल्याला काय घेता येईल x = 6. मग निशूला किती दिवस लागलेत? x दिवस. मग निशू टेक्स 6 days. ते एक काम करायला निशूला किती दिवस लागतील? 6 दिवस. आणि पिंटूला किती लागणार आहेत? तिच्यापेक्षा 6 दिवस जास्त. म्हणजे पिंटू टेक्स x + 6 म्हणजे 6 + 6 12 days. कळालं? आता हे 8-1 क्वेश्चन झालं आपलं. आपण आता वळूयात 9th one कडे. काय दिलंय? इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, क्वोशंट इज 6 more than 5 times the divisor and the remainder is 1, then the find quotient and divisor. आता याच्यात काय करायचं? डिवायझर आणि क्वोशंट फाइंड करायचं आहे, बरोबर? तर आपल्याला दिलेलं काय बघा की डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरने डिवाइड केलंय म्हणजे डिव्हिडंड. डिवायझर काय आहे? x. आपल्याला माहिती आहे का कोणता आहे तो? नाही. तर आता पुढे काय दिले? क्वोशंट. क्वोशंट काय दिलेलं आहे आपल्याला की 5 times द डिवायझर. डिवायझर पेक्षा काय? 5 पट. आणि कितीने जास्त? 6 ने जास्त. म्हणजे 5 पट आणि 6 ने जास्त. कळालं? हे दोन आपल्याला दिलेले आहेत. आणि आपल्याला काय दिलेले? डिव्हिडंड काय दिलेला आहे? हा डिव्हिडंड हा दिलेला आहे 460 आणि रिमाइंडर दिलेला आहे 1. तर आता हा फॉर्म्युला तुम्ही बघितलेलाच असेल की आपल्याला बघा डिवायझर क्वोशंट वगैरे काही काढायचं असेल तेव्हा हा फॉर्म्युला आपण यूज करतो. डिव्हिडंड = डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट प्लस काय? रिमाइंडर. काय होतं? डिव्हिडंड प्लस रिमाइंडर, बरोबर? तर डिव्हिडंड किती? 460 = डिवायझर किती? x मल्टिप्लाय बाय क्वोशंट किती? 5x + 6 प्लस रिमाइंडर 1. x × 5x 5x² प्लस 6 × x 6x प्लस 1 = 460. आता बघा 460 इकडे काय प्लस, तिकडे जाऊन काय होईल मायनस. मग 5x² प्लस 6x प्लस 1 - 460. आता 1 - 460 काय होईल? -459. कळालं? = 0. आता -459 तर याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनने 5 ने डिवाइड करूनही सोडू शकतो. पण 459 ला डिवाइड होतं का? तर 5 4 जा 9 हो 3 ने डिवाइड होईल. पण ही लेंदी मेथड आहे. आता याला परत आपल्याला डिवाइड करावं लागेल 5 ने, मग नंतर याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. ह्या मेथडने आपण करूयात. कम्पेअर इट विथ कशाला? ax² + bx + c = 0. कळालं? तर a ची व्हॅल्यू काय? 5, b ची व्हॅल्यू 6 आणि c ची व्हॅल्यू -459. b² -4ac म्हणजे कोणत्या मेथडने शिकवतोय आपण? फाइंड करतोय. खाली मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर कळवा. बघा 6चा स्क्वेअर म्हणजे b चा स्क्वेअर म्हणजे 6² -4 × 5x -459. मग 6चा स्क्वेअर 36 -5 4 जा 20 × -459. आता 20 × 459 काय करायचं? 459 मल्टिप्लाय बाय 2 9 2 18 5 2 10 आणि 1 11 4 2 8 आणि 1 9. काय आलं? 9180 प्लस 36 काय होतं? 9216. b² -4ac ची व्हॅल्यू आली 9216. आता फॉर्म्युला पुट करायचा आपल्याला. काय फॉर्म्युला? सर्वांना आता पाठच झाला असेल. x = -b प्लस -b² √b² - 4ac अपॉन 2a. तर -6 प्लस मायनस √9216 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 5. आता प्लस मायनस लिहायचं. आता एकीकडे प्लस घेऊयात, एकीकडे मायनस घेऊयात. कळालं? तर हा कशाचा स्क्वेअर आहे? याचा स्क्वेअर रूट काय? 96. मग -6 प्लस 96 याचे फॅक्टर्स पाडून आपण कशाचा स्क्वेअर हे काढू शकतो. तर -6 -9 96 अपॉन 10. एकदा प्लस एकदा मायनस. मग मायनस प्लस काय होईल? मायनस आणि मोठ्या नंबरचं साईन. 96 मधून 6 गेले किती? 90 अपॉन 10. आणि इकडे काय? 96 मायनस मायनस काय होईल? प्लस आणि मायनसचं मोठं चिन्ह 102 अपॉन 10.
मग 2 5 जा 10, 2 5 जा 10 आणि 2 1 जा 2. मग काय आलं -51/5 आणि इकडे आलं 0 0 कट इक्वल्स टू 9. तर एक्सची व्हॅल्यू काय आली आहे 9. -51/5 कधी क्वेश्चन ऐकलाय का तुम्ही मायनसमध्ये? नाही, मायनसमध्ये क्वेश्चन नसतो, म्हणून -51/5 इज नॉट एक्सेप्टेबल. सो क्वेश्चन काय आपला, क्वेश्चनची व्हॅल्यू काय दिली 5x + 6. तर बघा इथे काय आलंय डिवायझर काय आलंय आपल्याला 9 आणि क्वेश्चन काय आलंय इथे लिहून घ्या डिवायझर इक्वल्स टू x इक्वल्स टू 9 आणि क्वेश्चन काय आलाय 5x + 6. मग 5 × 9 5 9 जा 45 + 6 51. कळालं? आता बघा इथे काय आलेलं आहे 51 आणि इथे काय आलेलं x इक्वल्स क्वेश्चन आलाय आपला 51 आणि डिवायझर आलाय 9. तर बघा हा झाला आपला 9th क्वेश्चन. तुम्हाला जर समजला असेल तर मला नक्की कळवत चला. आणि आता याच्यानंतर आपण लास्ट क्वेश्चन बघणार आहोत 2.6 मधला 10th वन. 10th क्वेश्चन बघूयात. 10th क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं काय, एक ट्रॅपेझियम दिलेलं आहे आपल्याला. ट्रॅपेझियम इन अ adjoining figure ABCD quadrilateral ABCD इज अ ट्रॅपेझियम. AB and CD, AB आणि CD काय पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स मध्ये त्या कधी इंटरसेक्ट होणार नाही. एरिया इज 33 सेंटीमीटर. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन फिगर द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ quadrilateral ABCD, fill the empty box to get the solution. आता तिथे काय दिलेलं आहे quadrilateral ABCD इज अ ट्रॅपेझियम. AB इज इक्वल्स टू CD. आता बघा त्यांनी फॉर्म्युला काय दिलेला आहे, एरियाचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD हाफ इंटू AB + CD इंटू AM असा त्यांनी काय दिलेला आहे फॉर्म्युला दिलेला आहे. आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. तर इथे काय दिलेली बघा AB ची व्हॅल्यू काय x प्लस पुढे काय CD ची व्हॅल्यू काय 2x + 1 आणि AM ची व्हॅल्यू दिलेली काय AM ची x - 4 आणि ABCD एरिया दिलेला आहे 33. कळालं? या व्हॅल्यूज कशा पुट करायच्या कळालं? तर इथे AM ला बॉक्स आहे. तर बघा इथे x - 4 ला पण बॉक्स आहे. आता हे कसं सोडवायचं, इथे 33 ला पण बॉक्स दिलाय वाटतं त्यांनी, हो. आणि इथे 3x नाही, इथे बॉक्स आहे आणि इथे एक बॉक्स आहे. कळालं? आता बघा हाफ इंटू काय आहे तिथे x + 2x + 1 इक्वल्स टू मल्टिप्लाय बाय x - 4. आता इकडे हा काय मल्टिप्लाय मध्ये, इकडे डिवाइड मध्ये, तिकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. मग 33 मल्टिप्लाय बाय 2 66 3x x + 2x काय होईल 3x + 1 x - 4. आता ह्या x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या -4 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. नाही तर 3x ने पूर्ण ब्रॅकेटला 1 ने पूर्ण ब्रॅकेट. 3x × x - 4 3x चा स्क्वेअर आणि 3 4 जा -12x प्लस 1 × x 1x - 4 इक्वल्स टू 66. आता 66 इकडे काय प्लस मध्ये, तिकडे जाऊन काय होईल मायनस. मग 3x, मग बघा 3x स्क्वेअर -11x - 4 -66 इक्वल्स टू 0. आता मायनस प्लस काय होतात, मायनस मायनस होईल प्लस, पण मोठ्या नंबर साईन. 66 + 4 70 -70 3x स्क्वेअर -11x - 70 इक्वल्स टू 0. आता कम्पेअर इक्वेशन करायचं ax स्क्वेअर + bx + c इक्वल्स टू 0 मध्ये. तर a ची व्हॅल्यू येईल 3, b ची व्हॅल्यू येईल -11 आणि c ची व्हॅल्यू येईल -70. आता काय काढायचं आपल्याला, b स्क्वेअर - 4ac. कोणत्या मेथडने, फॉर्म्युला मेथडने. -11 चा स्क्वेअर -4 × 3 × -70. -11 चा स्क्वेअर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर घ्या, पॉझिटिव्ह येत असतो 121. 4 3 जा 12 -12 × -70 12 7 84 म्हणजे 400 840 प्लस मायनस मायनस काय होईल प्लस b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू काय आली 961. कळालं? आता याला फॉर्म्युल्यामध्ये पुट डाऊन करू. -b + -b √b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. तर -11 प्लस मायनस √961 अपॉन 2a म्हणजे काय, इथे काय 2 × 3 इक्वल्स टू 6. तर बघा इक्वल्स टू 6 इथे लिहिलेत. तर 961 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे, कशाचा स्क्वेअर आहे 31चा. मग एकदा प्लस मध्ये घेऊयात, एकदा मायनस. 11 + 31 11 - 31 अपॉन 6 अपॉन 6 तसंच. मग 42 11 + 31 42 अपॉन 6 आणि 11 - 31 -20 अपॉन 6. मग 2 3 जा 6 आणि 2 10 जा 20. मग -10 अपॉन 3
आणि 6 1 6 6 7 42 x इक्वल्स टू 7. आता कोणाची लेंथ ही मायनसमध्ये येणार आहे का? नाही. तर मायनसमधलं नॉट एक्सेप्टेबल. तर x म्हणजे काय होतं इथे? x म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली होती बघा याच्यात AB. मग x म्हणजे कशाची व्हॅल्यू? AB ची. AB काय आलं? 7. मग CD काय? 2x प्लस 1. मग 2x प्लस 1 म्हणजे 2 इंटू 7 प्लस 1. 7 दुने 14 प्लस 1 15. आणि BC काय? x मायनस 2 म्हणजे 7 मायनस 2 इक्वल्स टू 5. आणि इथे दिलेलं काय? AD इज इक्वल्स टू BC म्हणजे AD ही BC ला काय आहेत? कॉन्करंट आहे. दिले आहेत का तिथे? हो. तर AD इज इक्वल्स टू BC इथे दिलेले आहेत खाली आपल्याला. मग इथे काय येईल? 5 सेंटीमीटर. आता बॉक्स कशा कशाला आहे बघा. याला एक बॉक्स आहे, याला पण एक बॉक्स, अजून याला आणि ह्या 15ला. अजून बॉक्स कुठे आहेत? x इक्वल्स टू -7 इथे बॉक्स आहे. अजून बघा x 3x प्लस 10 आणि x मायनस 7. 3x प्लस 10 बघा कुठे? आता 3x प्लस 10 कुठे आहेत? हा x मायनस 7 इथे. याला एक बॉक्स आहे. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कॉमन काय घेतलं आहे आणि कसं आपण सोडवलेलं आहे. कळालं हे कशा पद्धतीने आपण सोडवलं आहे? तर आता -11x -270 इथे पण काय आहेत? बॉक्सेस आहे. हे बॉक्स तुम्हाला काय करायचे? फिलअप करायचे. आता तुम्ही व्यवस्थितरित्या हे फिलअप करून घ्या. इथे आपला 10th क्वेश्चन व्यवस्थितरित्या संपलेला आहे आणि एक्सरसाइज इथे एंड होते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.